महाराष्ट्रातली सध्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात कायदा सुव्यवस्था खराब होत चाललेली आहे। महाराष्ट्राची बदनामी मोठ्या प्रमाणात पूर्ण देशभरात होत आहे। धार्मिक वाद निर्माण करणं, दोन जातीय समूहामध्ये वाद निर्माण करणं आणि त्याच्या माध्यमातून लोकांवर कारवाई करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। एप्रिल महिन्यामध्ये पहिली जे काही धार्मिक वाद सुरू झाला तो संभाजीनगर म्हणजे आताचा औरंगाबाद, कारण की आता माननीय कोर्टाने काहीतरी सांगितलं आणि आता कलेक्टरने त्या पद्धतीचं काही पत्रक काढलं की आता औरंगाबादच नाव राहील अशा पद्धतीचं काहीतरी चाललेलं आहे। तर त्या ठिकाणी पहिली घटना त्या ठिकाणी झाली आणि त्या घटनेमध्येही पोलिसांची अनुपस्थिती ही त्याच्यातली महत्त्वपूर्ण जाणवली। त्याच्यानंतर जटगाव जिल्हा तिथंच संभाजीनगर औरंगाबादमध्ये 30 मार्चला पुन्हा दगडफेक झाली। माजलगाव जिल्हा बीड, अनगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना इथं मौलानावर झालेला हल्ला, कांचनवाडी जिल्हा संभाजीनगर इथं 30 मार्च रोजी दगडफेक पुन्हा झाली आणि अकोला इथं झालेली घटना, अहमदनगरमध्ये शेवगावमध्ये झालेली दगडफेक, दुकानाची तोडफोड आणि त्र्यंबकेश्वर नाशिक येथे दंगली घडवण्याचा जो कट सुरू आहे, या सगळ्या स्थितीची जाणीव करून आज पोलीस महासंचालक यांच्याकडे आम्ही निवेदन घेऊन गेलेलो होतो। काँग्रेसला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही हा पहिला मुद्दा त्याच्यातला स्पष्ट आम्ही करतोय। आम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे किंवा राज्याच्या गृहमंत्र्याकडे जाता आलं असतं, पण पोलिसांवरच ताशेरे या ठिकाणी लोकांकडून ओढले जातात आहेत। अकोल्यामध्ये मी काल होतो दिवसभर, अकोल्यामध्ये जी काही परिस्थिती पाहिली, हिंदू असतील तेही म्हणतात की पोलिसांचा दोष आहे, मुस्लिम म्हणतात की पोलिसांचा दोष आहे। जवळपास अकोला शहरामध्ये 2000 पोलीस आहेत आणि 2000 पोलीस असताना सुद्धा रस्त्यावर किंवा पोलीस स्टेशनमध्ये पोलीसच नव्हते। म्हणजे हे एक आश्चर्याचीच गोष्ट आहे। ज्यावेळेस ते चॅटिंग चालू होती, पहिल्या दिवशीपासून ती चॅटिंग सुरू झाली आणि चॅटिंग सुरू झाल्यानंतर ते अनेक व्हॉट्सअप युनिटला ते टाकले जात होतं। त्यावेळेस पोलिसांचा आयटी सेल किंवा आयबी यांना यांची माहिती नव्हती काय? रात्री जेव्हा घटना घडली त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये मुस्लिम पोरं जेव्हा रामदास पेठचं जे पोलीस स्टेशन अकोल्याचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे एसपी पण पोहोचले। त्या ठिकाणी नारेबाजी चालू झाली, मोठ्या प्रमाणात समूह होता। एसपीनी त्याच ठिकाणी त्यांना का अडवलं नाही? पण न अडवता तेव्हा जे ते तिथून त्या पोलीस स्टेशन निघत पूर्ण शहरामध्ये ज्यावेळेस तलवार आणि हे सगळ्या गोष्टी चालू होत्या, दगडफेक चालू होती, पोलिसांच्या गाड्या तिथून जात होत्या पण ते दगडफेकही थांबायला तयार नव्हते, असं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं आणि पोलीसच त्या ठिकाणी संशयामध्ये येतो आहे। लोकांच्या भावना स्वाभाविक आहे। महाराष्ट्राच्या पोलिसांची अशी कधीही बदनामी झाली नाही, तशी आता बदनामी होत आहे। ते कोणाच्या दबावाखाली होते आहे आणि म्हणून पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून देण्याचं काम आज काँग्रेसच्या वतीनं पोलीस महासंचालकाकडे जाऊन आम्ही केली। महाराष्ट्राची पोलिसांची बदनामी होता कामा नये आणि महाराष्ट्रामध्ये जातीय आणि धार्मिक कुठलीही दंगली घडवू नयेत, महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित राहावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि त्यासाठी आज आम्ही त्यांच्याकडे गेलेलो होतो। महाराष्ट्रामध्ये सातत्याने घटना चाललेल्या आहे। एमपीएससीच्या परीक्षा जवळपास 80,000 पोरं एमपीएससीच्या परीक्षेमध्ये होते। ऐन वेळेवर पेपर फुटणं, अजूनही तो आरोपी न पकडणं, म्हणजे काय चाललं काय महाराष्ट्रामध्ये? 80,000 विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आणण्याचं पाप या ठिकाणी शासनाच्याच कृपेने होते आहे का? हा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रामधून जवळपास 64,000 महिला एक मोठा आकडा आहे। त्याच्यामध्ये जवळपास 4,000 महिला ह्या मुली आहेत आणि ह्या मिसिंग होण्याचं जे प्रमाण आहे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेलं आहे। एकीकडे
केरळच्या स्टोरीमध्ये सगळे राज्यकर्ते मग्न आहेत, सिनेमा बघण्यामध्ये मग्न आहेत आणि महाराष्ट्रातल्याच महिला मोठ्या प्रमाणात बेपत्ता होतात आहेत. त्याच्यामध्ये राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष होत आहे आणि म्हणून त्याही गोष्टीची आठवण पोलिसांना मुद्दामून आम्ही करून दिली. दुसरं, खारघरमध्ये जी घटना झालेली होती अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये, अजूनपर्यंत त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला नाही आयोजकांवर. कारण की आपण पाहतोय की अशा घटना जेव्हा होतात, स्टॅम्पिंग होतं किंवा असुविधेमुळे त्या ठिकाणी काही मृत्यू होतात, त्या ठिकाणी आयोजकांवर गुन्हा दाखल केला जातो. मग आता आयोजकावर गुन्हे दाखल का केले गेले नाहीत, हा एक सवाल या ठिकाणी होत आहे. बारसूमध्ये 2000 पोलीस त्या ठिकाणी लावलेले आहे. त्यांना ना बाथरूमच्या व्यवस्था आहे, ना झोपायला, ना खायची व्यवस्था त्या पोलिसांची आहे. पण त्या ठिकाणी परिस्थिती इतकी भयावह आहे की स्थानिक लोकांना मारण्यासाठी, महिलांना मारण्यासाठी त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त करून ठेवलेला आहे. आणि बारसूचं प्रकरण, कारण की कोकणातल्या निसर्गाची छेडगणी राज्य सरकार मुद्दामून करत आहे. तिथला निसर्ग संपवायला लागलेला आहे, तिथल्या लोकांना उद्ध्वस्त करायला लागलेला आहे आणि लोकांच्या भावना समजायला सुद्धा सरकार जो वेळ नाही. बगलबच्च्यांच्या जमिनी घेतलेल्या आहेत, त्यांना 2 पैसे जास्त मिळावे ही सरकारची इच्छाशक्ती त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रश्नाला मुद्दामून पोलिसांना आम्ही जाणीव करून देण्यासाठी त्यांच्याकडे आम्ही गेलेलो होतो. महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली आणि धार्मिक दंगली होऊ नयेत हीच काँग्रेसची भूमिका आहे. आणि आम्ही तुमच्या माध्यमातून राज्याच्या जनतेला आवाहन करतो की कोणी या पद्धतीचं भडकवण्याचा प्रयत्न केला तरी भडकू नका, संयमानं राहा. कर्नाटकची निवडणूक हारल्यानंतर भाजप या पद्धतीचे कृत्य करते आहे का, त्याला आम्ही शोधतो आहे. कोण याच्या मागे आहे त्याला आम्ही शोधतो आहे. पण जनतेने संयम सोडू नये, जनतेने एकोप्याने राहावं. महाराष्ट्र हा शौफुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे. भाईचारा हा या महाराष्ट्रातला महत्त्वाचा संदेश आहे. मानवता हा महाराष्ट्रातला महत्त्वाचा संदेश आहे आणि याचं पालन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. एकमेकांच्या अफवावर जाऊ नका आणि महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवा, हेच आव्हान आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यासाठी माननीय पोलीस महासंचालकाकडे की आम्ही गेलो होतो आणि आपल्या समोर आलेला प्रश्न विचारला. नासिक सहित तमाम सारे इश्यूज को लेकर आज आप लोगों ने डीजीपी से मुलाकात की, क्या मुद्दे थे और किस तरीके से देंगे? आपने देखा है कि महाराष्ट्र में अप्रैल महीने से संभाजी नगर में जो रामनवमी के दिन जो घटना हुई थी, उस घटना से लेके त्र्यंबकेश्वर, नासिक, यहाँ तक जो हमने घटनाएं देखी है, ये जानबूझकर की जा रही है घटना. जहां पे माननीय सुप्रीम कोर्ट ने भी कहा कि हेट स्पीचेस को रोका जाए, तुरंत एक्शन लिया जाए. महाराष्ट्र में पुलिस उस तरह की कार्रवाई नहीं कर रही है. मैं खुद कल अकोला में गया था. अकोला में मैंने जब लोगों से बात की, मुस्लिम लोगों से भी बात की, हिंदू लोगों से भी बात की, सब लोगों ने कहा कि पुलिस अगर समय पे यहाँ पे हस्तक्षेप करती तो ये घटना आगे नहीं होती, लोगों की जानें नहीं जाती. पुलिस 2000 पुलिस अकोला में होने के बावजूद भी रास्ते पे एक भी पुलिस नहीं थी, पुलिस स्टेशन में पुलिस नहीं थी. इसका मतलब है कहीं न कहीं दाल में काला है. और जिस तरह से महाराष्ट्र में कम से कम 7 घटना, यानी त्र्यंबकेश्वर की घटना ये लास्ट अभी है और उसके बाद ना होए महाराष्ट्र में ऐसी कोई घटना है, इसके लिए हम, क्योंकि महाराष्ट्र के पुलिस का एक अलग स्टैंडर्ड पूरे देश के पुलिसों में से अलग है. और यहाँ पर पुलिस की बदनामी जिस तरह से हो रही है, तो ये किसके दबाव के आधार पर पुलिस वहाँ पे कार्रवाई नहीं कर रही है, ये हम शासन से भी पूछना चाहते हैं. और जिस तरह से महाराष्ट्र की बदनामी पूरे देश में करने का पाप राज्य सरकार के माध्यम से किया जा रहा है या किसके सहारे किया जा रहा है, उसको भी हम पुलिस को जांच करने की मांग की है. और सबसे बड़ी बात एक है कि महाराष्ट्र में इस तरह की अफवाहें फैलाने का काम जो बड़े पैमाने में बढ़ते जा रहा है, हिंदू मुसलमान में
इस तरह की आपस में लड़ाई करवाने का पाप किया जा रहा है। और इसलिए हम जनता से आह्वान करते हैं कि ये समय संयम रखने का है। ये समय में कोई भी अफवाह में न फंसते हुए आपस में लड़ने का लड़ने से हम नहीं उससे लड़ने से बचे और शांतता रखें, यही आह्वान हम महाराष्ट्र की जनता को करते हैं। कांग्रेस की भूमिका स्पष्ट है। महाराष्ट्र ये पुरोगामी विचार का है, शाहू फुले आंबेडकर विचारधारा का है। मानवता ये हमारा सबसे बड़ा धर्म है और इसलिए महाराष्ट्र में ऐसे दंगा फसाद ना हो, इसके लिए कांग्रेस आगे आकर इसमें भूमिका ले रही है। काँग्रेस पक्षाचं युनिट ठिकठिकाणी आहे. एक मिनिट, इसका हिंदी काय आहे? मराठी आहे ना. काँग्रेस पक्षाचं युनिट ठिकठिकाणी आहे. अशा ज्या दंगली होतात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना माहीत आहे. मग काँग्रेस पक्ष आशंका घेते त्या लोकांवर कारवाई का करते किंवा त्यांच्या विरोधात तक्रार का देत नाही? औरंगाबादमध्ये काँग्रेस पक्षाने तिथल्या पोलीस कमिशनरला स्वतःहून की या पद्धतीच्या घटनेची कुजबूज आम्हाला चाललेली आहे, पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षा वाढवावी, लक्ष घालावं, अशी भूमिका पोलिसांच्या समोर मांडलेली होती। अकोल्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाच्या वतीने मांडली गेलेली होती। आज आपण जे काही घटना पाहतोय, मी ज्याचा उल्लेख मगाशी केला की पोलिसांचीच भूमिका संशयास्पद आहे, कोणाच्या दबावाखाली पोलीस आहे। जसं खारघरच्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी जवळपास 18 लोकांचा मृत्यू झाला आहे, सरकारी आकडा आहे, त्याच्यापेक्षा जास्त मृत्यू झाला असेल असा अंदाज आहे, पण अजूनपर्यंत त्याच्यावरचा गुन्हा दाखल झाला नाही। आखरी पोलीस का कोणाला घाबरताय? एक घटना तुम्ही प्रश्न विचारला म्हणून तुम्हाला सांगतो की पुण्यामध्ये तिथल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटलावर महापुरुषाचा अवमान केल्याच्या आधारावर एका तरुण पोरांनी त्यांच्या तोंडाला काळीक लावलं आणि त्याच्यानंतर पोलिसावर गुन्हे दाखल झाले। जे कॅमेरामॅन जे आपले पत्रकार होते त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत आणि ज्यांनी काळीक फाटली त्याच्यावर 302 नॉन बेलेबल ऑफेन्स 307 असे आणि नॉन बेलेबल ऑफेन्स त्यांच्यावर दाखल झालेत। आणि मग हे प्रकरण माननीय हायकोर्ट मुंबईमध्ये आलं आणि हायकोर्टाने डीसीपी रँकच्या अधिकाऱ्यावर हे चुकीचे गुन्हे दाखल तुम्ही केलेत, कोणाच्या दबावाखाली केलेत आणि त्यांच्यावर 10,000 रुपयाचा दंड करण्यात आला। ही पण घटना या महाराष्ट्रामध्ये हे सरकार आल्यानंतर घडत आहे। त्यामुळे पोलिसांवर दबाव निश्चितपणे आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीनं सांगून सुद्धा पोलीस त्यामध्ये ॲक्शनमध्ये येत नाही, म्हणून काही ना काही गडबड आहे, त्याचा शोध आम्ही घेऊ। काँग्रेस तुम्ही नागपूरचे आहात, गृहमंत्री नागपूरचे आहेत, तुम्ही गृहमंत्र्यांचं नाव घ्यायला घाबरत आहे का? जबाब कोणाचा आहे? मला घाबरायचं कुठलं कारण नाही आहे। आखरी जिथपर्यंत पुरावा हातात लागत नाही तिथपर्यंत कोणावर आरोप लावणं हे काही काँग्रेस पक्षाची भूमिका नाही। पोलिसांकडून येऊ द्या, आम्हाला माहिती। आता आम्ही पोलीस महासंचालकाला तेच विचारत होतो की तुमच्यावर दबाव आहे का? मुद्दाहून पुण्याच्या घटनेचं पालकमंत्र्याला काळीक फुटल्यानंतर जी काही घटना घडलेली होती त्या घटनेची आठवण आम्ही करून दिली की त्यावेळेस पोलीस दबावात होतं आणि आखरी नुकसान कोणाचं झालं? त्या डीसीपी रँकच्या अधिकाऱ्याचं नुकसान झालं। आता हेड स्पीचच्या मॅटरमध्ये सुद्धा आम्ही पोलीस महासंचालकाला हेच सांगितलं की आपण अगर योग्य वेळेस योग्य कारवाई केली नाही तर मग आम्हाला कंटेम्प्टमध्ये जावं लागेल आणि ते ॲक्शन पोलिसांवर केली जाईल। त्यामुळे महाराष्ट्राच्या पोलिसावर कार्यक्षम पोलीस असताना त्याला कोणाच्या दबावाखाली ते अकार्यक्षम होतात ते आम्ही पोलिसांना विचारलं। पोलिसांनी उद्या नाव सांगितलं तर बिलकुल आम्ही घेऊ, कारण की आपल्याला माहिती आहे रश्मी शुक्लाच्या मॅटरमध्ये आम्ही विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित केला आणि त्यावेळेस फडणवीसांवरच आम्ही आक्षेप घेतलेला होता। त्याच्यामुळे घाबरायचं काय कारण आहे? जे सत्य असेल, जे सत्याची माहिती आली आमच्या हातात त्याच्या आधारावर बिलकुल आम्ही बोलू, विनाकारण कोणावर आरोप करायचं काही नाही। आता कोण याच्यातला मास्टर माइंड आहे हे आज ना उद्या समोर येणारच आहे। त्याच्यामुळे या घटना महाराष्ट्रामध्ये धार्मिक विवाद महाराष्ट्रामध्ये निर्माण करणारा मास्टर माइंड निश्चितपणे कोणीतरी आहे आणि म्हणून आम्ही जनतेला आवाहन करतोय की या मास्टर माइंडच्या चक्करमध्ये न बसता सगळ्यांनीच मानवतेचा संदेश घेऊन एकात्मता आणि शांतता ठेवावी, हीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। नाशिक भाजप कर्नाटक
वन बाय वन प्लीज. कर्नाटक हरल्यामुळे भाजप असं करतंय का असं तुम्ही प्रश्न विचारला तर हा भारतीय जनता पक्षावर थेट आरोप आहे का? मास्टर माइंड भाजपचा आहे असं तुम्हाला वाटतं? एक बघा, जे काही आता आम्हाला पाहायला मिळते आहे, अजून आम्ही माहिती घेतो आहे, कारण की हा ज्या आता मोठ्या प्रमाणात स्पीड वाढला संभाजीनगरचा, हा त्यावेळेस वज्रमूठ सभेच्या दृष्टिकोनातून केलेला तो प्रयोग होता. त्याच्यानंतर आता जे मोठ्या प्रमाणात होत आहे ते कर्नाटकाच्या निवडणुकीचं ओपनिंग पोल जेव्हा आलेत मतदानाच्या नंतरचे, त्याच्यामध्ये तेव्हापासूनच्या या घटनेला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आम्ही हारतो आहे आणि आता त्याला आम्हाला कोण वाचवू शकतं, तर धार्मिकच दंगल वाचवू शकतो असाही मानस कुठल्याही राजकीय पक्षाचा स्वाभाविक आहे. जे जातीवादी जे पक्ष आहेत, धर्मांध पक्ष आहेत, त्यांच्या डोक्यात हे अकल येऊ शकतं. त्याच्यामुळे आता नेमकं कोण करते आहे, तो मास्टर माइंड कोण आहे, हे जेव्हा आमच्या पुढे येईल त्यावेळेस आम्ही डायरेक्ट त्याच्यावर आरोप करू, आरोप नाही तर वास्तविकता जनतेसमोर मांडू. डायव्हर्ट करू. या पद्धतीने घाट टाकून शाहरुख खानच्या मुलाला अटक केली होती. आता त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की सीबीआयला त्यांना सहकार्य करायचं आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या इनऑपरेट ज्या प्रॉपर्टीज आहेत किंवा त्यांचे इन्कम आहे त्याच्या संदर्भात चौकशी. माझा सवाल, तुम्ही चांगला प्रश्न विचारला. आमचा सवालच राज्याच्या गृहमंत्र्यावर आहे, फडणवीसांवर आहे. भाजपचे काही अजून आहेत, तेही त्याच्यावर काही तमिल बांधल के बाल को भी हाथ नामने लगान देंगे असंही म्हणणारी लोक आहेत. मला एक प्रश्न विचारायचा आहे की समीर वानकडे यांचा देव लागला का? सीबीआयने, आता सीबीआय पण आता हेच वापरत होते, ईडी पण हेच वापरत होते कालपर्यंत, की आम्ही कोणाला ईडीला लावू का तुझ्यावर ईडी, लावू का तुझ्यावर सीबीआय, कोण म्हणायचे रोज. आता सीबीआय करताय, सीबीआय पण आता ते तुमचं पोपटच आहे, ते कळतच आहे सगळ्यांना. मग तुम्हाला एवढं काय घाबरलं समीर वानखेडेवर कारवाई होत असताना? राज्याचा उपमुख्यमंत्री पण म्हणतो की हे बरोबर नाही, राज्याचे काही मंत्री म्हणतात हे बरोबर नाही, समीर वानखेडेवरची कारवाई. हे सांगायचं तात्पर्य असं आहे की जेव्हा चौकशी होत आहे ते हे का घाबरत आहे? आणि समीर वानखेडे जवळ जे अनवॉन्टेड पैसे त्याला जे काही मिळतात आहेत, त्याच्या ज्या प्रॉपर्ट्या समोर येतात आहेत, तर काय हे जे बोलणारे लोक आहेत यांचे पैसे तर नाही आहेत. काय कशासाठी समीर वानखेडेची बाजू घेतात हे लोक? स्वतः गृहमंत्र्यांनी त्याची बाजू घेतलेली आहे, सुधीर मुनगंटीवारनी घेतलेली आहे, अजून कोण कोण आहेत ते सकाळी बोलतात ते. संघ कार्यालयाचे जवळ मानले जातात. संघ कार्यालयामध्ये जाऊन ते संघाचे प्रमुखांनाही भेटले आहेत. त्यांच्याकडे काहीतरी असं गौप्यस्फोट आहे ज्याच्यामुळे भाजप घाबरत असं वाटतं तुम्हाला? आता एक नोकरीमध्ये असलेला माणूस, IRS पदावर असलेला माणूस, त्याला संघ कार्यालयात काय काम होतं हा एक प्रश्न निर्माण होतोच. समीर वानखेडे RSSच्या मुख्यालयामध्ये जाऊन तिथल्या संघप्रमुखाला भेटतो, त्यांच्याशी चर्चा करतो, याच्यामध्ये गुपित आहे. आणि त्याच्यानंतर ते बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर सीबीआयची चौकशी होणं, कुठे ना कुठं दाल काली आहे, डाळच म्हणजे दाल में काला नाही, पूर्ण डाळच काळी आहे, अशी ही परिस्थिती आहे. पण राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी समीर वानखेडेची बाजू घ्यावी किंवा राज्याचे काही मंत्री ते त्याची बाजू घेतात आहेत. आखरी काय कुठेतरी गडबड आहे. आणि जो प्रश्न आपण विचारला की असं समीर वानखेडेच्या हातात काहीतरी आहे की समीर वानखेडेंनी ओपन केलं तर यांचा भांडा फुटू शकतो, आणि म्हणून समीर वानखेडेला त्या पद्धतीचं दोन्हीकडून ठोकण्याचा काही कार्यक्रम तर नाही सुरू झाला. आखरी वास्तविकता आहे जी सीबीआयने समोर आणली पाहिजे. नानाभाऊ, एक प्रश्न असा आहे की आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ज्या पद्धतीने 11 तारखेला रिझल्ट लागला, आता मंत्रिमंडळ विस्तार होईल अशा पद्धतीचं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे. चालू आहे ना, ते त्याची बोली चालू झालेली आहे. नगर विकास खातं कोणाला द्यायचं, त्याचे रेट फिक्स झालेले आहेत, काहीतरी आम्ही ऐकतोय, आता चॅनलवरच ऐकतोय. आता बोली लावून जसं 40% कमिशन कर्नाटकमध्ये होतं, 40% कमिशन कर्नाटकमध्ये होतं, तसं महाराष्ट्रामध्ये कमिशन घेऊनच मंत्री बनवले जाणार आहेत का?
जे काही आता आम्ही ऐकतोय की 6 आमदाराकडून पैसे एकदम नड्डाच्या ऑफिसमधून फोन येऊन त्या पद्धतीची काही बोली चालू झालेली आहे असं ऐकतो आम्ही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज 7 जिल्ह्यामध्ये एक मंत्री काम करत आहे. राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या नाहीत. सरकार आणि प्रशासक असं काम चाललेलं आहे. लोक पूर्ण, आता मी काल अकोल्यात होतो, तिथं कांद्याचा प्रश्न निर्माण झाला. अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरचा कांदा त्या ठिकाणी नुकसान झालेला आहे. शेतकरी अडचणीत आलेला, रोज आत्महत्या करताय. चणा अजून घेतला गेला नाही. शेतकऱ्यांचे धान्य अजूनही कडधान्य जे आता निघालेले होते खरीप हंगामाचे ते सरकारने अजून घेतलेले नाहीत. काय राज्यात काय चाललेलं आहे? मंत्रिमंडळाचा विस्तार 1-1 वर्ष. महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला या लोकांनी? आमचा सवाल आहे बीजेपीला की महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेला आहे? शेतकऱ्यांनी त्यांचे टोमॅटो रस्त्यावरती दिले. टोमॅटो ₹1 किलोने चालले. यावर काय सांगाल की शेतकरी हे बीजेपी शेतकरी विरोधी आहे. हे आम्ही अनेकदा सांगितलेलं आहे. हे शेतकऱ्याला कधी न्याय देऊ शकणार नाही. शेतकऱ्यांच्या विरोधातले 3 कायदे आणून शेतकऱ्याला बर्बाद करायची मानसिकता ज्यांचे प्रधानमंत्री त्यांचे हे घोडवे गातात ते नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना आतंकवादी, खालिस्तानी आणि आंदोलनजीवी म्हणतात. त्या शेतकऱ्यांसाठी हे काय काम करू शकतात? त्यामुळे हे शेतकरी विरोधी आहे. म्हणून शेतकऱ्याचा ₹1 टोमॅटो विको की ते रोज आत्महत्या करो, काही घेणं देणं नाही बीजेपीला. अशी परिस्थिती आज आहे. त्र्यंबकेश्वर में जिस तरीके मराठी का काँग्रेस पक्षाचं गड नागपूर मानलं जातं आणि देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आमच्याकडे गरीबी गाव आला आहे त्यामुळे काँग्रेसला कशा प्रकारे पराभूत करू याची फिल्डिंग आम्ही आता पूर्ण केली आहे. नाना पटोलेंचा तो बालेकिल्ला राहिला आहे. आता तुमच्याच बालेकिल्ल्याला सुरू करणार. हा गरीबी गाव म्हणजे आधी आमचं सरकार अशा पद्धतीनं केलं. आता आमच्या बरोबर ओरिजिनल गरीबी गाव आहे. आता नाना पटोलेची खेळ नाही. आताच शिक्षक मतदारसंघाचं नागपूरमध्ये निवडणुका झाल्या. जे आपलं घरच वाचू शकले नाही त्यांच्या चॅलेंजला काय बोलायचं मी. त्याच्यामुळे त्या कसबा आमचा आहे, कसबा आमचं बालेकिल्ला असं म्हणणारी लोक, त्यांचा कसबा पण राहिला नाही, नागपूर पण राहिला नाही, अमरावती पण राहिली नाही. त्याच्यामुळे या धमक्यांना आम्ही काही घाबरत नाही. आम्ही लोकांचा विश्वास आणि लोकांचा आशीर्वाद या 2च गोष्टीला आम्ही मान्य करतो. या पद्धतीच्या विरोधकांच्या गिधड धमक्यांना आणि पैशाच्या आणि सत्तेच्या भरोश्यावर आम्ही जिंकू शकतो. दबाव आणून लोकांमध्ये भय निर्माण करून आम्ही जिंकू शकतो. हा जो त्यांच्या मनातला विश्वास आहे तो तसाच राहिला पाहिजे. जनतेच्या मनात काय चाललेलं आहे ते काँग्रेसला माहिती आहे आणि काँग्रेसच्या बद्दलचा विश्वास आज जनतेमध्ये निर्माण होत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पुढचं सरकार म्हणजे पुढचा सगळ्यात मोठा पक्ष जो राहील तो काँग्रेसच राहील. नाना, हिंदी में जानना चाहेंगे, त्र्यंबकेश्वर में जो घटना घट रही है, लगातार पहले एसपी ग्रामीण जो थे उनका दोपहर में बयान आता है कि इसमें कुछ भी नहीं है. शाम को अचानक फडणवीस का ट्वीट आता है कि इस पूरे मामले में फरियाद रजिस्टर होगी और कड़ी कार्रवाई होगी. इन दोनों चीजों को कैसे देखा? देखो, मुझे तो पुलिस का जो प्रॉब्लम है जिसके बारे में हम आज पुलिस महासंचालक को मिले और पुलिस की जो प्रतिमा महाराष्ट्र की पुलिस की है वो हमेशा बनी रहे, ये हमें कांग्रेस को लगता है. लेकिन जिस तरह से महाराष्ट्र की पुलिस डरी हुई है प्रशासन सरकार से, उसका भी अंदाज हमें आ रहा है. तो जो नासिक जिले में जो घटना त्र्यंबकेश्वर में हुई है उसकी पूरी मालूमात जब हमने ली तो ये घटना वहां पर करने जा रहे थे, लेकिन जनता की सतर्कता से वो घटना वहां पे बच गई और इसलिए आनंद फानन में उस तरह का उप मुख्यमंत्री ने ट्वीट किया है कि नहीं हम कार्रवाई कर रहे हैं. फिर अकोला के बारे में क्यों नहीं बोल रहे हैं? जहाँ घटना हो चुकी है यहाँ त्र्यंबकेश्वर में लोगों ने रोका है, लोगों ने वहां पे समझदारी ली है. बाहर के कुछ लोग जाके वहां पर हेट स्पीचेज करने से माहौल नहीं बिगड़ने वाला है. त्र्यंबकेश्वर की जनता ने उस तरह की भूमिका ली है. और लेकिन अकोला में जिस तरह से हुआ है और खुद पालक मंत्री देवेंद्र फडणवीस वहां के हैं,
अभी भी अकोला में शांतता नहीं है, पुलिस वहां डरी हुई है, लोगों में भय है। तो इसको ये सब के पीछे का मास्टरमाइंड कौन है, वो फडणवीस ने डिक्लेयर करना चाहिए और वहां पे शांतता प्रस्तावित करना चाहिए भूमिका कांग्रेस पार्टी के। दूसरा सवाल ये है कि जिस तरीके से समीर वानखेड़े का केस हाईकोर्ट में चल रहा है, इस पूरे मामले में पहले समीर वानखेड़े के समर्थन में पूरी बीजेपी आ गई थी, जिस समय में कांग्रेस ने एनसीपी ने समीर वानखेड़े के खिलाफ स्टैंड लिया था। आज जो है जिस तरीके की चीजें आ रही है कि समीर वानखेड़े के ऊपर एफआईआर रजिस्टर होती है, 25 करोड़ की फिरौती होती है, ये तो कांग्रेस एनसीपी पहले कर रही थी, तो बीजेपी वाले समीर वानखेड़े सपोर्ट कर रहे थे। एक बात का तो अंदाजा हमें भी नहीं लग रहा है कि समीर वानखेड़े एक गवर्नमेंट जॉब में है, IRS अधिकारी है और वो संघ मुख्यालय में जाता है, संघ के मुखिया को मिलता है और उसके बाद में ये एक्शन शुरू हुई है। कुछ न कुछ दाल में काला है। लेकिन जब सीबीआई की इंक्वायरी समीर वानखेड़े पे शुरू हुई तो राज्य के उप मुख्यमंत्री, राज्य के कुछ मंत्री, राज्य के बीजेपी के नेता वो कहते हैं कि समीर वानखेड़े के बाल को भी हम धक्का लगने नहीं देंगे। आखिर ये चल क्या रहा है? संघ के कार्यालय से निकलने के बाद उसके ऊपर सीबीआई की इंक्वायरी क्यों होना है? कुछ न कुछ दाल में काला है, कुछ न कुछ समीर वानखेड़े के पास ऐसी चीज है जिससे इनका भंडा फूट सकता है और कुछ न कुछ दाल में काला है। जब सामने आएंगी बात, और आने वाली है, आज न कल तो बात सामने आने वाली है, और ये सब इसमें कोई ना कोई बड़ा षड्यंत्र है और सीबीआई तो फिर इनका ही है। आपने देखा है कि इनके जब नेता लोग जब एक आपके मीडिया के सामने आते थे कि कल उसके ऊपर ईडी लगने वाली तो लग जाती थी, कल उसके ऊपर सीबीआई लगने वाली तो लग जाती थी। तो अब सीबीआई और ईडी का जो पंची है उसके ऊपर ये गुस्सा क्यों निकाल रहे हैं? तो कुछ ना कुछ दाल में काला है। इसी बात को लेकर सवाल है कि जैसे आपने कहा है कि समीर वानखेड़े ये मामले में कुछ ना कुछ तो दाल में काला आपको नजर आ रहा है। क्या आपको लगता है कि इस मामले को लेकर शाहरुख खान की भी जांच होगी और वही चीज जो है वो बीजेपी चाहती है कि उनकी परेड हो? ये गलत रहा है अपना ये है। मैं बार बार शाहरुख खान का नाम नहीं ले रहा बॉलीवुड ना, मुझे वो नहीं ना। ये देखो कुछ न कुछ दाल में काला है। वो संघ कार्यालय गया था, संघ कार्यालय से बाहर निकलने के बाद में घटना हुई है, शाहरुख खान के पास जाने से नहीं हुई। लेकिन मैं यही कह रहा हूं कि इसका कुछ न कुछ संघ से समीर वानखेड़े का कुछ न कुछ लोचा फंसा हुआ है, शाहरुख खान से नहीं है। शाहरुख खान के घर से आने के बाद सीबीआई ने इंक्वायरी नहीं की, संघ के कार्यालय के बाद की हुई। तो कुछ न कुछ दाल में काला है, कहीं ना कहीं करंट कहीं ना कहीं लग रहा है। कुछ न कुछ समीर वानखेड़े के पास ऐसा कुछ मटेरियल है जिसे इनका भंडा फूट सकता है। और इसलिए ये महाराष्ट्र की जो बीजेपी की पार्टी है, उनके नेता लोग है, राज्य के मुख्यमंत्री है, समीर वानखेड़े के बाजू में खड़े हुए। सीबीआई तो फिर उनका ही है, दिल्ली के उनके आका का। मुख्यमंत्री 2 दिनों से मुंबई में अलग अलग राज्य सफाई का दौरा कर रहे हैं। अब जब मानसून 5 से 7 दिन रह गया है जो एक्सपेक्टेड है, और ऐसे में मुख्यमंत्री वहां पर दौरा कर रहे हैं और कह रहे हैं कि पूरा नाला सफाई हम करवा देंगे, अगर कोई हुआ तो अधिकारी सस्पेंड होगा। इसको हमारे कार्याध्यक्ष नसीम भाई खुद दौरा कर चुके हैं और उन्होंने ट्वीट करने के बाद राज्य के मुख्यमंत्री जगह हैं। लेकिन एक प्रॉब्लम ये है कि सबसे बड़ा मुंबई ये गए 5-10 साल में, उसमें एक बारिश में मुंबई पानी के अंदर आ जाती है, ये पहले नहीं होती थी। कांग्रेस भी कई साल मुंबई के महानगर पालिका में कांग्रेस का महापौर रहा है। लेकिन जो कुछ हमें मालूमात है कि मुंबई में एक नेचुरल तालाब भी थे, आज एक भी तालाब नहीं रहा। जहां से पानी पास होने के रास्ते थे वो भी खत्म हो चुके हैं, वहां बड़ी बड़ी बिल्डिंगें बन चुकी हैं। जो तालाब थे वहां पे भी बिल्डिंगें बनी है। बिल्डिंगें किसकी है? तो जो पता चला कि राज्य के मंत्रिमंडल में भी कुछ मंत्री है कि जिनके बिल्डिंगें बने हुए हैं। तो क्या मुख्यमंत्री ऐसे बिल्डिंगों को गिराएंगे जो मुंबई को पानी से बचाना चाहते हैं, पानी से डूबने से बचाना चाहते हैं? ये सिर्फ नदी का प्रश्न नहीं है, मीठी नदी का। ये प्रश्न यहाँ पर जो पानी जाने के जो रास्ते थे उस पर बिल्डिंगें बनाने से ये मुंबई में पानी रुका हुआ है।
और ये अधिकारी को बोला जाता है कि अगर मुंबई में पानी घुस गया तो हम तुमको देख लेंगे। वो अधिकारी का क्या दोष रहेगा? अगर बारिश गिर जाएंगे, पानी पास नहीं होगा तो पानी तो मुंबई में अड़ जाएगा। तो क्या वो पानी को ऊपर से लटकाने का कोई प्लान बना रहे क्या? तो इसलिए जिस तरह से राज्य के मुख्यमंत्री नदी के कचरा खाने में भी आगे पीछे नहीं है, उसमें सफाई न करते हुए भी वहां पर सब चल रहा है, और ऊपर से मुंबई शहर में जिस तरह से पानी रोकने के लिए बिल्डिंगें बना चुके हैं, तो ये सब चीजों का जवाब उनको देना पड़ेगा। टमाटर की जो कीमत है वो सिर्फ ₹1 किलो चुकाया जा रहा है, किसान बड़ा परेशान है। विपक्ष जो है वो सवालों को उठाता नहीं है, वो सिर्फ मीडिया में उठाता है, रोड पे विपक्ष नहीं दिखता है। 1 किलो में टमाटर आपके मीडिया में तो ही तो है ना, सबसे बड़ा प्रॉब्लम तो वही है कि गांव का मीडिया भेजता है लेकिन इधर तुम्हारा मीडिया दिखाता नहीं। ये सबसे बड़ा प्रॉब्लम है मीडिया के बारे में। बात मैं सीधा बोलता हूँ, आपने मेरे को सवाल खड़ा करा। मैं कल अकोला में था, कल अकोला में भी किसानों का बड़ा मोर्चा था, ग्रामीण में मोर्चा था। नहीं दिखा रहे, लोकल चैनल में दिखा, वो उधर के जो छोटे वो लोग गाँव के रहते हैं यूट्यूब चैनल में। मेरा ये कहना है कि कांग्रेस एक पार्टी ऐसी है कि आज किसानों के इश्यू में बार बार लड़ रही है। इस बार तो सरकार ने 26 मार्च को एक जीआर निकाला कि इस बार किसान को कर्जा भी नहीं मिलेगा, उसका पूरा रिकॉर्ड ट्रैक दिखाना पड़ेगा, तब उसको कर्जा मिलेगा। इस तरह से वो किया, उसका भी कांग्रेस आंदोलन कर रही है। जो ये बारिश के वजह से जो नुकसान हुआ है उसके बारे में किसान हर तहसील के लेवल पर हम लोगों ने मोर्चे निकाले हैं। और इसलिए मैं आप लोगों को बता रहा हूँ कि ये जो बहरी और गूंगी सरकार है, ये किसान विरोधी है। उनके आका जो है देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, वो भी खुद किसान को आतंकवादी, खालिस्तानी, आंदोलनजीवी कहते हैं। वो किसान विरोधी है बीजेपी, और कांग्रेस बार बार उस विषय में लड़ रही है, लेकिन सरकार अंधी और बहरी बनकर बैठी हुई है। मंत्रिमंडल के विस्तार के बारे में क्या कहेंगे? क्योंकि सरकार डेट पे डेट देती है, लेकिन ये अभी कर्नाटक में जैसे 40% मुख्यमंत्री का रेट था, मंत्री का रेट था, वैसा अभी 6 आमदारों का जो वीडियो सामने आया है, उस तरह के रेट नड्डा जी के ऑफिस, उनके राष्ट्रीय अध्यक्ष हैं, उनके ऑफिस से कुछ तो भी फिलहाल न्यूज चल रही है कि रेट फिक्स किया जा रहा है, तुम्हें डिपार्टमेंट भी बांटे जा रहे हैं। तो ये इनको कोई लेना देना नहीं, मंत्रिमंडल की से एंजॉय कर रहे हैं। आज एक मंत्री 7-7, 8-8 जिले का मंत्री बना हुआ है, पालक मंत्री। महाराष्ट्र में लोकल बॉडीज इलेक्शन नहीं हुए, वहां पर प्रशासक बैठे हुए, नगरपालिका, जिला परिषद में, महानगर पालिका में सरकार और प्रशासक, इस तरह से महाराष्ट्र में काम चल रहा है। लोग तकलीफ में है, लेकिन राज्य का मंत्रिमंडल का विस्तार नहीं करेंगे, क्योंकि करे तो सरकार गिर जाएगी, और इसलिए मंत्रिमंडल का विस्तार नहीं करो, और ये विस्तार करने वाले नहीं। नाना जी, ₹1 टमाटर का भाव मिल रहा है, जिस तरह से किसान राज्य के संतों करते हैं, हो गया ना, रिपीट टमाटर बिक रहे हैं, हो गया उसका। क्या करना चाहिए सरकार को? एक तरफ मुख्यमंत्री दावा कर रहे हैं कि पैसा दिया जा रहा है उनको, ये झूठ बोल रहे हैं। किसान को कोई मदद नहीं कर रहे हैं। इनके मुट्ठी भर कुछ मित्रों हैं, मित्रों के लिए वहां से आदेश आता है दिल्ली से, उनके लिए राज्य की सरकार काम कर रही है, गुजरात के लिए काम कर रही है। आपने देखा होगा कि जो बुलेट ट्रेन बन रही है, वो बुलेट ट्रेन के अंतर जो बनने के लिए 6,700 झाड़ काटे जा रहे हैं, उनकी हत्या की जा रही है। एक तरफ ग्लोबल वार्मिंग का हम लोगों को प्रॉब्लम खड़ा हुआ है, और एक तरफ बुलेट ट्रेन के शौक के लिए 6,700 झाड़ काटे जा रहे हैं। तो इस तरह के महाराष्ट्र में सत्ता का दुरुपयोग करने का पाप केंद्र की सरकार के आधार पर महाराष्ट्र की ईडी की सरकार कर रही है। त्याच्या अगोदर आम्ही 30% जास्त नाही झालं। आमचे काँग्रेस प्रदेशचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खाननी स्वतः याचा दौरा केला। त्या ठिकाणी अजूनही गाळ काढला गेलेला नाही 30% जास्त आणि पैसे काढले गेलेले होते। त्या पद्धतीचं त्यांनी ट्विट केलं, त्याच्यामुळे मुख्यमंत्री जागे झालेत आणि मुख्यमंत्र्यांनी आपला दौरा कालपासून सुरू केला। खरं तर
गाळ साफ केला गेला नाही, कचऱ्यातही पैसे खाल्लेत, गाळामध्ये पैसे खाल्लेत, असं चित्र आज आहे. आणि दुसरं तंबी दिली जात आहे. मी आज पेपरमध्ये वाचत होतो की पाणी मुंबई शहरात डबलं तर मी अधिकाऱ्यांवर कारवाई करेन. आमचा सवाल असा आहे की मुंबईच्या पाणी वाहून जाणाऱ्या ज्या जागा आहेत त्या कोणाच्या ताब्यात आहेत, कोणाच्या इमारती आहेत, राज्याच्या मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांच्या त्या पद्धतीच्या त्या ठिकाणी इमारती तयार झालेल्या आहेत, अशा सुद्धा माहिती आमच्याकडे आलेल्या आहेत. मुंबई शहरामध्ये तलाव होते, ते तलाव कुठे गेलेत, त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या इमारती झाल्यात, त्या कोणाच्या इमारती झाल्यात, ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल. मुंबईकरांची दिशाभूल करू नका. मुंबईकरांचे पैशाची उधळपट्टी चाललेली आहे, ते मुंबईकर पाहतात आहेत आणि त्याच्यामुळे या पद्धतीची दिशाभूल करण्याचं कुठलंही कारण नाही आणि अधिकाऱ्यांनाही तंबी देण्याचं कारण नाही. जिथं भ्रष्ट व्यवस्था आहे, कारण निवडणुकाच घेत नाही ना प्रशासक आणि सरकार, तर याला जबाबदारच सरकार राहणार आहे, प्रशासक नाही राहणार आहे. त्याच्यामुळे त्याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्याला, योगायोगाने नगरविकास खातंही त्यांच्याकडेच आहे, त्यामुळे त्यांनाच उत्तर द्यावं लागणार आहे आणि तेही मुंबईकरांना द्यावं लागणार. 30% फक्त गाळ काढला घेतलेला आहे, 70% अजूनपर्यंत गाळ तसाच आहे. सर, आधार एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.